नमस्कार. एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र, प्रेझेंटिंग स्पॉन्सर TJSB सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय ॲग्रोस्टार, नॉलेज पार्टनर आय रिॲलिटीज आणि डिजिटल पार्टनर ABP लाईव्हच्या कार्यक्रमामध्ये ई इन्फ्रास्ट्रक्चर या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी अश्विन बापट मनपूर्वक स्वागत करतो. ई इन्फ्रास्ट्रक्चरचा आपण विचार केला तर सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांपासून ते पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन अनेक क्षेत्र आहेत खरं म्हणजे, ज्याच्यामध्ये या सगळ्या सेवांचा वेग वाढावा, दर्जा उंचवावा यासाठी प्रयत्न करण्यात येतात, किंबहुना ते करण्यात यायला हवेत. आणि हीच संकल्पना नेमकी आपल्या सगळ्यांसमोर आणखी सोपी करून मांडण्याच्या दृष्टीने आपण या सेशनचं आयोजन केलेलं आहे. आपण आजच्या कार्यक्रमात समजून घेऊ की हा स्मार्ट सिटी प्रोग्राम नेमका काय आहे, स्मार्ट सिटीज कशा बिल्ड होणार आहेत, स्मार्ट सिटीजकडे येणारं फंडिंग कुठून येणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याकरता जी टेक्नॉलॉजी लागणार आहे ती टेक्नॉलॉजी आज रेडी आहे का, आणि त्या टेक्नॉलॉजीचा किती चांगला वापर करता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याकरता आपल्यासोबत आज मिलिंद आणि निखिल आहेत. तर मिलिंद, तुमच्या मते हे जे स्थित्यंतर आपण बघतोय यामध्ये टेक्नॉलॉजीचा काय रोल असणार आहे? टेक्नॉलॉजीमुळेच स्मार्ट सिटी निर्माण होणार आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय स्मार्ट सिटीचा निर्माण होणं शक्य नाही. आणि तंत्रज्ञान हे नुसतं स्मार्ट सिटी म्हणजे कुठल्याही शहरामध्ये तंत्रज्ञान भरपूर भरलं म्हणजे त्याचा स्मार्ट सिटी झाला असा जर का कोणाचा विचार असेल तर तो चुकीचा असणार आहे. तर स्मार्ट सिटी ह्याची संकल्पना ह्या दोन वेगवेगळ्या पद्धतीनं राबवली जाता येण्यासारखं आहे. एक तर ते शहरं जे ऑलरेडी आहेत, मुंबई, पुणे, इंदोर, दिल्ली, उज्जैन, या सर्व शहरांमध्ये जर का आपल्याला स्मार्ट सिटी करायची असेल तर ह्या शहरांना आपण एक पर्टिक्युलर कॅटेगरी म्हणजे त्यांना आपण ब्राउनफील्ड सिटीज असं म्हणू शकतो. आणि ह्या शहरांमध्ये जर का आपल्याला स्मार्ट सिटी करायचं असेल तर नुसतं तंत्रज्ञान भरून त्या शहरांचं स्मार्ट सिटी होणं शक्य नाही. त्याच्याकरता तिथे आत्ता जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा विचार केला गेला पाहिजे. त्या शहराची जी काही भौगोलिक परिस्थिती आहे त्याचा विचार केला गेला पाहिजे. आणि त्या शहराची काय गरज आहे ह्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. आणि त्याच्या अनुसरून त्याला अनुषंगाने जे काही टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान लागणार आहे ते त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा ते स्मार्ट सिटी होऊ शकेल. म्हणजे फायनली काय आहे की लोकांना टेक्नॉलॉजी हवी आहे जी त्यांची लाईफ सुखकर करेल. तर मला आता आपण निखिलकडून हे जाणून घेऊया की असे कुठले टेक्नॉलॉजीचे प्रकार असू शकतात. तर इकोसिस्टम एक पर्टिक्युलर ट्रेनच्या एक कन्सेप्टमध्ये आपण बघू शकतो की एक असतो पहिला जो विजनरी असतो, जो की पुढचे 10, 20, 30, 50 वर्ष पाहू शकतो. त्या विजनरी तो इंजिन असतो त्या ट्रेनचा. मग त्याच्यानंतर पहिला जो डब्बा आहे तो टेक्नॉलॉजीचा डब्बा आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त डिजिटल नव्हे, बाकीचे पण टेक्नॉलॉजीज जे आहेत ते पण येतात त्याच्यात. तर हा दुसरा डब्बा आहे जो की मिलिंदने ऑलरेडी टच केला. त्यानंतर द नेक्स्ट थिंग इज गव्हर्नमेंट. जे सरकार जे आहे, सरकार कसं ह्याला शेप देतं, तर त्यांचे जे पॉलिसीज आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत, जे की ब्रॉड आउटलाईन जे आपण म्हणतो ते येतात. सरकारानंतर जे येतं ते आहेत त्याचे जे ब्युरोक्रॅट्स म्हणजे जे ऑफिशियल्स जे आहेत, जे इम्प्लिमेंट ॲक्च्युअली करणार आहेत, त्यांची कॉम्पिटन्स जी आहे ती नेक्स्ट भाग येते. सरकारची ब्युरोक्रेसीच्या नंतर जे आहेत इंडस्ट्री पार्टनर्स येतात, जे लोक त्याला ॲक्च्युअली इम्प्लिमेंट करणार आहेत. तर समजा TCSला एक काम दिलं तर TCS त्याचा इम्प्लिमेंटेशन पार्टनर झाला. त्यानंतर इतर इंडस्ट्रीज जे आहेत जे बेनिफिशरी इंडस्ट्रीज मानले जातात. आणि शेवटचा जो डबा असतो या ट्रेनचा तो असतो पूर्ण पॉप्युलेशनचा म्हणजे सामान्य व्यक्तींचा. तर जेव्हा आपण हा जो ट्रेन बघतो, ह्या ट्रेनमध्ये सामान्य व्यक्ती जो आहे तो जास्त इन्वॉल्व होतो. तो जास्त म्हणतो की आपल्या विजनरीला की आपल्याला या दिशेत जायचं आहे. आपण पाहू शकतो की मुंबईत आता ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे. पण मुंबईत आपण इंटेलिजंट सिस्टम जर वापरला, सिग्नलिंग सिस्टम, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजे त्याच्यात फक्त सिग्नल नव्हे बाकीचे पण गोष्टी येतात.
कुठे पार्क करतायत लोक, कसे चालवत आहेत, आणि हे मग आपण ट्रॅव्हल टाईम कमी करू शकतो. आजच्या तारखेला हे शक्य आहे की मुंबईत आपण एका कॉर्नर टू दुसऱ्या कॉर्नर सिटीच्या आपण 30 मिनिटाच्या आत कवर करू शकू. हा शक्य आहे, पण आपण तो करतोय काय हा एक प्रश्न आहे. आणि हा जो आहे असे फायदे जे आहेत ते सामान्य माणसाला बघायचे आहेत. तर स्मार्ट सिटीचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत, एक्सपेक्टेशन्स असे असायला पाहिजेत की ठीक आहे, माझं लाईफ जे ते म्हटले परीक्षित की आपलं लाईफ इम्प्रूव्ह करायचं आहे, तर इम्प्रूव्ह कसं होईल ह्याचं एक हे उदाहरणार्थ जे एन्क्रोचमेंट जे चालतं, एन्क्रोचमेंट आपण कसं कंट्रोल करू शकतो. रिअल टाईममध्ये आपल्याला दिसतं कोण एन्क्रोच करत आहे काय. रिअल टाईममध्ये क्राईम डिटेक्शन होऊ शकतं, रिअल टाईममध्ये वॉटर मॅनेजमेंट होऊ शकतं. पण हे सगळं जे आहे हा टेक्नॉलॉजी एक भाग आहे. दुसरा आहे त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर भाग, जिथे आपल्याला पाईप टाकायला लागतील, जसे ते म्हटले डेटा केबल टाकायला लागेल. डेटा केबलचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला वायरलेसच्या थ्रू करायला लागेल. काही ना काही आपल्याला मार्ग काढायला लागेल. मिलिंदकडून आपण हे जाणून घेऊ आता की असे अजून कोणते आउट ऑफ द बॉक्स आयडियाज असू शकतात जिथे पैसा पण म्हणजे कुठल्याही कॉर्पोरेशनला लॉंग लास्टिंग राहण्याकरता फायनान्शियली सस्टेनेबिलिटी मेंटेन करावीच लागतं, राईट. तर असे अजून कुठल्या पद्धतीने पैसा जनरेट करता येईल, कुठल्या पद्धतीने सेव्हिंग्स करता येईल हे आपण मिलिंदकडून जाणून घेऊ. कुठल्याही स्मार्ट सिटीचा जो एक सक्सेस फॅक्टर आहे तो आहे तिकडची लोकं आणि त्यांची डिसिप्लिन. जर का कचऱ्याच्या पेटीच्या बाहेर कचरा टाकत गेलो तर तो सेन्सर कधीच काम नाही करणार. आणि आता ते कचरा उचलून आराम करतात, ते न उचलताच आराम करत राहतील. सो ह्या दृष्टिकोनातनं बघितलं तर जसं निखिल म्हणाले, कुठल्याही शहराच्या आपण जर का हा शब्द वापरला स्मार्टीकरण करण्याकरता तिकडच्या रहिवाशांचा खूप हात असणं आवश्यक आहे. आज आपण जर या कंपनीजबद्दल ऐकलं, भरपूर कंपन्या स्मार्ट सिटी फील्डमध्ये काम करत आहेत. सिस्को, HP, स्टरलाइट, एंडलेस आहेत, मायक्रोसॉफ्ट, IBM. आता ह्या कंपन्यांनी प्रत्येकाने एक प्लॅटफॉर्म टाईपचा असा डेव्हलप केला आहे, पर्सिस्टंटमध्ये पण केला आहे. तर त्या प्लॅटफॉर्ममध्ये जो डेटा येतो शहरांकडून किंवा नागरिकांकडून, त्या डेटाचं ॲनालिटिक्स करून त्याच्यावर बेस्ड ऑन काही इंटेलिजन्स देण्यात येतं. समजा म्युन्सिपल कमिशनर आहात तर मला एक असा डॅशबोर्ड लागेल की माझ्या शहरामध्ये आज किती प्रमाणात कचरा जनरेट झाला, कुठे पाण्याची लिकेज जास्त आहे, राईट, कुठल्या एरियातनं टॅक्स कमी आला आहे. तर मला जर हा डॅशबोर्ड मिळाला तर ह्यानी मी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, शहराचा ॲडमिनिस्ट्रेटरसुद्धा मी माझं काम किती सोपं होऊन जाईल, मी किती इफेक्टिव्ह डिसिजन्स घेऊ शकेल, राईट. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण हे सध्या साध्य करू शकू. पण आता हे सगळं करत असताना एक खूप महत्त्वाचा मुद्दा येतो, तो हा की हे सगळं अफोर्डेबल आहे का, की हा खर्च. आज सेन्सर्स जर लावायचे ठरवले आपण तर एक सेन्सर 10,000चं होतं, राईट. आणि परत त्या सेन्सरची सिक्युरिटी. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण खूप विचार करणं गरजेचं आहे. तर निखिल, तुम्हाला काय वाटतं की हे सगळं आपण अफोर्डेबल कसं करू शकतो? जे टेक्नॉलॉजिकल ऑल्टरनेटिव्स जे आपण आज बघतोय ते सगळे जे आहेत ते स्पोरॅडिक आहेत किंवा रँडमली जनरेटेड आहेत. आज कोणतरी म्हणतं आहे की आपण असं स्मार्ट सिटीमध्ये इम्प्लिमेंट करू, या अमुक सिंगापूरमध्ये हे वापरलं गेलं आहे, आपण तो इथे रेप्लिकेट करू. तर आपण तिथे जे वापरलेलं आहे ते आपण इथे रेप्लिकेट करायचा प्रयत्न करतो आहे, जे की आपण लिव्हरेज नाही करत आहे की आपल्या इथले स्पेसिफिक कंडिशन्स काय आहेत. उदाहरणार्थ आपण आता बोलत होतो ट्रॅफिकचं, की ट्रॅफिकमध्ये आपण ट्रॅव्हल टाईम कमी करू शकू. आता मिलिंद वॉज ऑल्सो टेलिंग की कसं कमी करू शकू. पण एक उदाहरण असं आहे, स्मार्ट सिटी आहे, तुम्ही घरून काम करा ना, तुम्हाला ट्रॅव्हल कोण करायला सांगतं. तर तुम्ही पॅराडाईम शिफ्ट जेव्हा तुम्ही एनेबल करता तेव्हा आपलं ट्रॅव्हल ऑटोमॅटिकली मिनिमाइज होतं आणि मिनिमाइज झाल्यानंतर कॉस्ट पण मिनिमाइज होते. तर इन शॉर्ट असं म्हणता येईल की स्मार्ट सिटी इज अ गुड आयडिया. स्मार्ट सिटी आपण करायलाच पाहिजे, पण त्यापूर्वी आपल्याला कॉमन सेन्स सिटी बनवावी लागेल.
नंतर ABP माझा आयोजित माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र. प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स TJSB सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय ॲग्रोस्टार, नॉलेज पार्टनर iRealities, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. या कार्यक्रमामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या या सत्रात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता वळणार आहोत पुढच्या मुद्द्याकडे. माझा असा प्रश्न आहे तुमच्या या बोलण्यावरनं, ते मी असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल का? तुम्ही सांगा की टू मेक अ सिटी स्मार्ट यू डोंट नीड अ स्मार्ट सिटी काइंड ऑफ अ कॅम्पेन. एम आय राईट वेन आय एम सेइंग दिस? यू आर राईट, ॲब्सोल्युटली. टू मेक अ सिटी स्मार्ट, मला वाटतं सगळ्यात पहिले तर आपल्याला ॲज अ सिटीजन आपली स्वतःची जबाबदारी समजणे गरजेचं आहे. आज जर आपण पॅरिस किंवा बार्सिलोना या शहरांकडे बघतो आणि आपण विचार करतो की आपले सिटीज तशा स्मार्ट होतील, तर नाही, तसं होणार नाही आहे. रिॲलिटी ही आहे की आपले रोड्स तसेच लहान असणार आहेत, आपल्याकडे तसाच पाण्याचा प्रॉब्लेम असणार आहे, पाणी सप्लाय काही रेनफॉल वाढणार नाही आहे, इलेक्ट्रिसिटी प्रॉब्ली वी कॅन प्रोड्यूस मोर. तर आपले काही इनहेरंट प्रॉब्लेम्स आहेत ते तसेच असतील. आपल्याला फक्त हा मार्ग काढायचा आहे की ते जे रिसोर्सेस ते आपण स्मार्टली कसे वापरू शकू. म्हणजे आपल्यासाठी स्मार्ट सिटीचा अर्थ मला वाटतं की युझिंग अवर रिसोर्सेस स्मार्टली वुड बी अवर स्मार्ट सिटी. हे बरोबर आहे जे म्हणतायत की यू कॅनॉट चेंज अ सिटी, बट द फंडामेंटल चेंज इन अ स्मार्ट सिटी इज द ट्रान्झिशन फ्रॉम करेक्शन टू प्रिव्हेन्शन. आज जर मी कोणाला सांगितलं की तुम्ही क्रॉस करूच शकत नाही, तुम्ही या रस्त्याच्या पुढे जाऊच शकत नाही, सिग्नल लाल आहे, दॅट इज प्रिव्हेन्शन. टुडे आवर एंटायर सिस्टम इज बेस्ड ऑन करेक्शन. म्हणजे सिग्नलच्या मागे एक मामा असतो, तो थांबलेला असतो, वाट बघत असतो की कोण येतोय, त्याला मी पकडेन. सो ही इज लुकिंग ॲट करेक्शन. स्मार्ट सिटी विल मेक दिस कंट्री गो इन द प्रिव्हेंटिव्ह मोड. दॅट इज वेअर द बेसिक ॲडव्हान्टेजेस. आपलं काय झालेलं आहे, आपण स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणा, प्रणाली म्हणा, जी सुरू करायचा प्रयत्न करतोय, आपल्याला जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्र आणायच्या आहेत. ट्रॅफिक मॅनेजमेंट लंडनमध्ये उत्तम असेल, एज्युकेशन सिस्टम स्मार्ट सिटी कॉन्सेप्ट वापरून जपानमध्ये उत्तम केली असेल, आणि क्राईम रेट कमी व्हावा म्हणून पॅरिसमध्ये त्यांनी काही गोष्टी घातल्या असतील. आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी मुंबईत पाहिजेत आणि एकाच वेळेला पाहिजेत. ह्या लोकांनी सुद्धा त्या तिन्ही गोष्टी एकत्र केलेल्या नाही आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की स्मार्ट सिटी हे काही प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन नाही आहे. आज सिग्नल तुम्ही क्रॉस करू नये हे सगळ्यांना माहिती आहे. लायसन्स द्यायच्या आधी लेखी परीक्षेत विचारलं जातं आणि त्याचं बरोबर उत्तर दिलं जातं म्हणून लायसन्स मिळतं. पण गाडी हातात आल्यावरती आपण ते विसरून जातो आणि कोण बघत नाही म्हणून सिग्नल क्रॉस करून जातो. पण स्मार्ट सिटीचा उपयोग कशा पद्धतीनं होणार आहे की यांनी सांगितल्याप्रमाणे तो जो पोलिसमॅन आहे तो 1-2 गाड्यांना पकडू शकतो. या स्मार्ट सिटीच्या कॉन्सेप्टमुळे जेवढे लोक कायदा तोडतील ते सगळे पकडले जातील. त्यामुळे 1-2 गाड्यांना पकडल्यावर तो जेव्हा त्यांच्याशी इफ आय मे से वाद घालण्यात बिझी असतो तेव्हा मागून 15 गाड्या निघून जातात आणि त्या पकडल्या जात नाहीत. स्मार्ट सिटीने आपण त्या सर्व 16 लोकांना पकडू शकतो. दुसरी गोष्ट, आपल्याकडे डेमोक्रेसी आपण जे म्हणतो ते पण ट्रॅफिकमध्ये सुद्धा ती डेमोक्रेसी दिसते. म्हणजे ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दलाची गाडी, एखाद्या मिनिस्टरची गाडी किंवा तुमची माझी गाडी, या सगळ्यांना मुंबईत तरी एकाच दृष्टीनं बघितलं जातं. जर का अग्निशमन दलाची गाडी त्यांच्या स्टेशनवरनं निघाली तर स्मार्ट सिटीमध्ये तो सिग्नल प्रत्येक चौकात गेला पाहिजे आणि ती गाडी तिथे किती वेळात पोचेल ह्याचा अंदाज घेऊन तिकडचा सिग्नल ग्रीन झाला पाहिजे. आपण ह्या ज्या मूलभूत सेवा आहेत, आपण तर खूप छान म्हणजे बसस्टॉपवरती टेलिव्हिजन दिसला पाहिजे, बसमध्ये एंटरटेनमेंट कार्यक्रम असले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी स्मार्ट सिटीमध्ये मोडल्या जातात. आपण त्याच्याबद्दल पण नाही बोलत आहे. आपण म्हणतो एखाद्या ठिकाणी आग लागली आहे, लवकरात लवकर कसं अग्निशमन दल तिकडे पोचू शकेल. एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे तर पोलिसांना, टोईंग व्हॅनला आणि ॲम्ब्युलन्सला 3 फोन करायचे का एकाच फोनमध्ये काम होऊ शकेल, का फोन पण करायची गरज आहे का. एखाद्या ठिकाणी कोणावरती अत्याचार होत आहे तर पोलीस तिथे ट्रॅफिकमधनं कसे जाऊ शकतील आणि कसं ते थांबवू शकतील. माझ्या दृष्टीनं हे झालं तर स्मार्ट सिटी आहे.
स्मार्ट सिटीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने 100 कोटीची तरतूद केलेली आहे, बरोबर? 1000 कोटीची टोटल 1000 कोटी टोटल 1000 कोटी, पण 100 कोटी प्रत्येक सिटीला मिळणार आहे. नाशिकसारखं शहर जे कम्पॅरेटिव्हली मुंबई पुण्याच्या फार लहान आहे, त्याच्या महापालिकेचं पण बजेट 4 ते 5 हजार करोडच्या घरामध्ये आहे. तर मग अशा सिटीज जेव्हा स्मार्ट करायच्या असतील तर 100 कोटी हे स्मार्ट सिटीजमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी वापरणार आहात? आणि दुसरं म्हणजे मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी वायफाय आणि फक्त CCTV कॅमेरे लावून आपण स्मार्ट होणार आहोत का? आता नाशिकबद्दल तुमच्या बोलायचं झालं तर ऑब्व्हियसली 100 कोटी रुपये मुळीच नाही, म्हणजे मूळ काहीच नाही आहे नाशिकसारख्या शहराकरता. पण जर आपण सॉपोलोचं उदाहरण घेतलं तर तिथे त्यांनी काय केलं होतं, तिथे त्यांनी एक ॲप बनवली. त्या ॲपच्या थ्रू त्यांनी सगळ्या नागरिकांना सांगितलं की 4 तासात तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती जर कुठे खड्डा असेल, कुठे कुठला वायर तुटला असेल, कुठे काही कुत्री असतील, जो कुठला तुम्हाला त्रास होतो आहे तो तुम्हाला आम्हाला 4 तासात कळवा. आणि बिलीव्ह मी 4 तासात त्यांच्याकडे पूर्ण शहराचा मॅप आला होता. कुठे शहराच्या कुठल्या कोपऱ्यात कोणत्या भागात काय प्रॉब्लेम सिटीजन्स फेस करतायत, दे हॅड एव्हरीथिंग. नंतर आलं प्रायोरिटी आणि ते फंड कसे खर्च करायचे. तर हे बघा, रिसोर्सेस काही आपण जसं मी म्हणालो नव्याने करता येणार नाही, जे आहे त्यात भागवायचं आहे. पण ते भागवत असताना आपण सिटीजन्सला सोबत घेऊन त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ कसं इम्प्रूव्ह होईल हे जर सेंट्रल थीम ठेवून आपण जर डेव्हलपमेंट केली तर नक्कीच आपले सगळे शहरं स्मार्ट होतील. खूप खूप धन्यवाद आपल्या तिन्ही मान्यवरांचे आणि त्यासोबत प्रश्नोत्तरामध्ये देखील आपण मंडळी सहभागी झालात. एकूणात आत्ताच्या सेशनमध्ये एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आली ती म्हणजे हार्डवर्क बरोबरच स्मार्ट सिटीचा उल्लेख परत होता. म्हणून मी म्हणतो की हार्डवर्क बरोबरच स्मार्ट वर्क फार गरजेचं आहे. तर आय थिंक त्या दृष्टीने आपण वाटचाल करायला पाहिजे आणि निश्चित आपण यशस्वी होऊ शकू. प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स TJSB सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय ॲग्रोस्टार, नॉलेज पार्टनर iRealities, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. या कार्यक्रमाच्या इन्फ्रास्ट्रक्चर या सत्रामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. धन्यवाद.